मिरजेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून ईव्हीएम विरोधात आंदोलन, पुढील निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी। मिरज येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने महाराणा प्रताप चौक येथे ईव्हीएम हटाव हे आंदोलन करण्यात आलं। पुढील निवडणुका या ईव्हीएम मशीनवर न घेता बॅलेट पेपरवर घ्याव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली। झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, महायुतीला मोठ्या प्रमाणात जागा मिळाल्या आहेत। संपूर्ण बहुमत हे महायुतीला मिळाल्याने तसेच 235 अशा विक्रमी जागा या महायुतीच्या पदरात पडल्या आहेत। तर महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला असून महाविकास आघाडीने आता ईव्हीएम मशीनमध्ये छेडछाड केल्याचा महायुतीवर आरोप केलाय। तसेच ईव्हीएम घोटाळा झाला असून म्हणूनच महायुतीला यश मिळालं आहे। तर येणाऱ्या काळात ईव्हीएमवर निवडणुका न होता बॅलेट पेपरवर निवडणुका व्हाव्यात यासाठी महाराष्ट्रातून जोरदार आंदोलन होत आहे। त्याचबरोबर आज मिरजेतून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं महाराणा प्रताप चौक येथे ईव्हीएम हटाव हे आंदोलन करण्यात आलं। पुढील निवडणुका या ईव्हीएम मशीनवर न घेता बॅलेट पेपरवर घ्याव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली। 2024 ची विधानसभा झाली, त्यामध्ये मिरज विधानसभा 281 मी तानाजी आनंदा सातपुते मी ह्या गोष्टीचा निषेध करतो। कारण मी एक उमेदवार होतो आणि महाविकास आघाडीतून 3 पक्ष असताना सुद्धा काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना इतकी मोठी इथं मिरज विधानसभेमध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा जर ताकद असेल तर मी इथं मिरजमध्ये आहे। तर त्यामुळे सर्व पक्षांनी मला सहकार्य केलं। त्यात जास्तीत जास्त मिरज विधानसभेतले खेड्यातले असू दे, शहरातले असू दे, सर्व जनतेने मला अक्षरशः इतकी प्रामाणिकपणे मदत केली की त्यांनी मी स्वतः तानाजी सातपुते असा विषय घेऊन त्यांनी स्वतः तन मन स्वतः धन हे करून त्यांनी मतदान केलं। त्याबद्दल मी सर्व मतदारांची मी मनपूर्वक आभार व धन्यवाद व्यक्त करतो। पण जे काही गोष्टी त्यांनी मतदान केलं, कुठं गेलं हे सगळेजण मला विचारतात, पण त्यांना पण उत्तर माहीत आहे कुठे ते मतदान केलं। ते मतदान असं एवढ्या मोठ्या प्रमाणात वाटणं शक्य नाही आहे। कारण जनतेनं मतदान घेतलं तर जनता हा निकाल देते, तर इथं निकाल न लागता दुसरीकडे हा निकाल गेला हे आम्हाला मान्य नाही आहे। त्या ईव्हीएम मशीननं तर मान्यच नाही आहे। तरी इथून पुढच्या काळात जर मतदान घ्यायचं असेल तर बॅलेट पेपरवर मतदान झालं पाहिजे, ही आमची ठाम भूमिका आहे। कारण हे एक इलेक्ट्रॉनिक माध्यम आहे। जसं मंगळवार यान जातं त्याला इथनं अक्षरशः खालनं कंट्रोल केलं जातं। जसं आपल्या हातामध्ये आता तुम्ही शूटिंग करायला मोबाईल आहे, त्याला काय जी काय ऑर्डर देत्या त्या पद्धतीनं ते करते काम। तसंच एक 2-4 पद्धतीचे विषय आहेत, त्या पद्धतीने हे काम होतं आहे की एवढं सगळ्या महाराष्ट्रातल्या नाही सगळ्या जगातल्या जनतेला माहीत आहे। मग फॉरेन कंट्रीजमध्ये अमेरिका, जपान मोठमोठे देश आहेत, पण तिथं काय हे बॅलेट ईव्हीएम मशीन्स वापरत नाही आहेत। एवढे मोठे जे प्रगतिशील देश आहेत त्यांनी का वापरत नाही आहेत, हे पण सर्वांनी चिंतन करावं। आणि या गोष्टींचा न्याय जर व्हायचं पाहिजे असेल आणि लोकशाही जिवंत राहायची पाहिजे असेल। यावेळी शिवसेनेचे मिरजेचे उमेदवार तानाजी सातपुते, तालुका अध्यक्ष विशाल सिंग राजपूत, शहर अध्यक्ष चंद्रकांत मेंगुरे, महादेव हुलवान, तालुका संघटक किरण कांबळे, सरोजिनी माळी, शाकिरा जमादार, कुबेर सिंग राजपूत, सूरज पाटील उपस्थित होते। महानकरी न्यूजसाठी आदी माणी, मिरज। ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।